आपल्या कंट्रीमध्ये इंडियामध्ये खूप सारे MMA ॲथलीट्स आहेत ज्यांना अजून प्रॉपर प्लॅटफॉर्म म्हणजे एवढ्या वर्षापासून भेटला नव्हता आणि भेटत आहे पण अजून त्या लेवलला नाही. वॉरियर्स टीम सिरीजचं काम हेच आहे की त्यांना चांगला प्लॅटफॉर्म देणं, ज्या प्लॅटफॉर्मच्या थ्रू ते पुढे जाऊन इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवरती परफॉर्म करतील त्यांना चांगला अपॉर्च्युनिटी भेटेल आणि आपलं करिअर बनवायला त्यांना हेल्प होईल. फ्रेमवर्क वही होगा जो इंटरनेशनल लेवल पे होता है, जो एक स्टैंडर्ड है, वही फ्रेमवर्क है. 3 राउंड्स होंगे, 5-5 मिनट के होंगे एंड डिसीजन या तो 3 राउंड्स के हिसाब से स्कोरिंग पे होगा या नॉकआउट होगा या चोक होगा या सबमिशन होगा. सर कल जो फाइट होने वाली है उसके बारे में विस्तार में बताइए. कितने बजे शुरू होगा, कितने घंटे की फाइट रहेगी, कितने देर तक ये चलेगी और विनर्स को क्या मिलने वाले हैं, कितने राउंड होंगे और कितने पार्टिसिपेट इसमें पार्टिसिपेट करें. त्या वॉरियर्स टीम सिरीज जो प्रमोशन आमचा आहे तो 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. टोटल आमच्याकडे 13 बाउट्स आहेत. त्या 13 बाउट्समध्ये 5 फाईट्स इंटरनॅशनल फायटर्स वर्सेस इंडियन फायटर्स आहेत. इंटरनॅशनलमध्ये आमच्याकडे फायटर्स रशियामधून आहेत, फिलिपिन्समधून आहेत. ह्या प्रत्येक फाईटचा टाईम ड्युरेशन 5 मिनिटाचे 3 राऊंड असणार आहे. जे पण फाईट विन करणार त्यांना, जे लूज करणार त्यांना सगळ्यांना कॅश प्राइजेस आहेत. त्यांच्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही अरेंज केलेल्या आहेत. आम्ही त्यांना सगळे फाईट व्हिडिओज देणार आहेत. तर फॅसिलिटी वाईज आम्ही सगळं दिलेलं आहे फायटर्सला आणि हा इव्हेंट 10 वाजेपर्यंत आम्ही वाइंड अप करणार. तर जवळजवळ 1000च्या संख्येने लोक राहणार आहेत. आमची सीटिंग कॅपॅसिटी जेवढी आहे ती त्यानुसार 1000 तरी कमसे कम लोक आतमध्ये असणार आहेत बघायला. फायटरमध्ये ऑपरेशन बघायला मिळतं. एखादं फायटर ऑपरेशन जास्त काळामुळे मारहाणीमध्ये काय झालं त्याच्यासाठी कशी सुरक्षा मिळते. हा स्पोर्ट असा आहे की ह्याच्यामध्ये हानी लागणं हे कंपल्सरी आहेच, लागणारच आहे. फायटरला कट येऊ शकतो, फायटरचं फ्रॅक्चर होऊ शकतो, अशा प्रकारचे इंजरीज, कन्कशन होऊ शकतं. पण आम्ही त्याच्यासाठी पूर्ण डॉक्टरची टीम रेडी ठेवली आहे. आमचं हॉस्पिटलबरोबर टायप्स आहेत. काही पण इंजरी झाली आम्ही तुरंत त्यांना उपचारासाठी घेऊन जाणार. बिकॉज हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप मेंटेन करतात. ते आता जेवढे बोलले ते फाईटच्या नंतर एकदम फ्रेंडसारखे वागतात, एक दुसऱ्यावर बसून जेवतात. दिस इज स्पोर्ट, याच्यामध्ये काही दुश्मनी नाही. सर आता अपेक्षा तर खूपच आहे, कारण का सरकारचं स्पोर्ट उठल्यानंतर आम्हाला खूपच म्हणजे ही लेवल आम्हाला 100% हेल्प पाहिजे. सरकारकडून जर आम्हाला हेल्प मिळाली तर आमची ही लेवल खूपच वाढेल आणि आम्ही या स्पोर्ट मुळे आपल्या इंडियाला एक मॅपवरती नेऊन ठेवू शकतो. सॉरी सर, आम्ही ऑलरेडी प्रयत्न करत आहोत पण होपफुली लवकर ते होऊन जाईल. वॉरियर्स टीम सिरीज MMA ला पॉप्युलर करण्यासाठी कॉन्स्टंटली इव्हेंट ठेवत आहेत. तर आम्ही कंट्रीमध्ये सगळ्यात मोस्ट कन्सिस्टंटली करणारे प्रमोशन आहोत, जे आम्ही हर महिन्यामध्ये करत आहोत आणि पुढच्या वर्षी हे इव्हेंट्स अजून वाढणार आहेत. सर मिक्स मार्शल ज्यादा मोस्ट फास्टेस्ट ग्रोइंग स्पोर्ट्स है. उद्या वॉरियर्स टीम सिरीज जो प्रमोशन आमचा आहे तो 6 वाजल्यापासून सुरू होणार आहे. टोटल आमच्याकडे 13 बाउट्स आहेत. त्या 13 बाउट्समध्ये 5 फाईट्स इंटरनॅशनल फायटर्स वर्सेस इंडियन फायटर्स आहेत. इंटरनॅशनलमध्ये आमच्याकडे फायटर्स रशियामधून आहेत, फिलिपिन्समधून आहेत. ह्या प्रत्येक फाईटचा टाइम ड्युरेशन 5 मिनिटाचे 3 राऊंड असणार आहे. जे पण फाईट विन करणार त्यांना, जे लूज करणार त्यांना सगळ्यांना कॅश प्राइजेस आहेत. त्यांच्या सगळ्या फॅसिलिटीज आम्ही अरेंज केलेल्या आहेत. आम्ही त्यांना सगळे फाईट व्हिडिओज देणार आहेत. तर फॅसिलिटी वाईज आम्ही सगळं दिलेलं आहे फायटर्सला आणि हा इव्हेंट 10 वाजेपर्यंत आम्ही वाइंड अप करतो. तर 4 तासाचा हा पूर्ण इव्हेंट आहे, 6 ते 10 वॉरियर्सला. सॉरी, तर आम्ही प्रेक्षकांची जी सेफ्टी आहे ते आम्ही जे फायर सिस्टम, आमचे फायर ऑफिसर ठेवलेले आहेत. काही इमर्जन्सी एक्झिट आम्ही प्रिपेअर केलेले आहेत. असं काही झालं तर इमर्जन्सी एक्झिट आमच्याकडे प्रिपेअर आहेत. आमच्याकडे माणसं वेल ट्रेन आहेत प्रेक्षकांना बाहेर काढायला. आमच्याकडे बाउन्सर्स आणि सिक्युरिटी गाईज आहेत. असं काही आपसमध्ये कोणाचा काही वाद झाला तरी ते सोडवण्यासाठी. राहिली गोष्ट फायटर्सची, त्यांच्यासाठी आम्ही खूप साऱ्या फॅसिलिटीज केलेल्या आहेत. त्यांच्यासाठी व्हेन्यूवरती फूड अरेंज्ड आहे, वॉटर अरेंज्ड आहे, डॉक्टरांची पूर्ण एक मोठी टीम आहे. काही इंजरी झाली, अँब्युलन्स आहेत की त्यांना त्वरित हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जाईल. तर त्यांच्यामुळे आम्ही सर्व प्रकारची काळजी घेतो. त्यांच्या लेवलनुसार असतात. काही फायटर्स ह्या लेवलला फर्स्ट टाइम फाईट करत आहेत, काही ऑलरेडी फाईट केलेले आहेत, काही इंटरनॅशनली फाईट केलेले आहेत. त्यांच्यानुसार त्यांचा प्राइस मनी मागे पुढे कमी आणि जास्त असतो. तो जितने भी होते हैं कॉन्ट्रैक्ट साइन होता है उनको पहले पैसे मिलते हैं. अगर जीतेंगे तो और मिलेंगे. तो यहाँ पे ऐसा नहीं है कि फाइट के लिए सिर्फ अपॉर्चुनिटी है. ये लोग एक बहुत बड़ा अमाउंट चार्ज करते हैं फाइट करने के लिए और जीतते हैं तो हम लोग और देते हैं. उद्या जवळजवळ 1000च्या संख्येने लोक राहणार आहेत. आमची सीटिंग कॅपॅसिटी जेवढी आहे ती त्यानुसार 1000 तरी कमसे कम लोक आतमध्ये असणार आहेत. हा स्पोर्ट असा आहे की ह्याच्यामध्ये हानी लागणं हे कंपल्सरी आहेच, लागणारच आहे.
फायटरला कट येऊ शकतो, फायटरचं फ्रॅक्चर होऊ शकतो, अशा प्रकारचे इंजरीज, कन्कशन होऊ शकतं. पण आम्ही त्याच्यासाठी पूर्ण डॉक्टरची टीम रेडी ठेवली आहे. आमच्या हॉस्पिटल बरोबर टायप्स आहेत. काही पण इंजरी झाली आम्ही तुरंत त्यांना उपचारासाठी घेऊन जातो. बिलकुल नाही, बिकॉज हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट खूप मेंटेन करतात. ते आता जेवढे बोलले ते फाईटच्या नंतर एकदम फ्रेंड सारखे वागतात, एक दुसऱ्यावर बसून जेवतात. दिस इज स्पोर्ट, याच्यामध्ये काही दुश्मनी नाही. आम्ही प्रेक्षकांसाठी खूप एकदम प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट ठेवलेली आहे, जेणेकरून त्यांना चांगल्या व्ह्यूने फाईट्स बघायला भेटतील. खूप सारे फूड स्टॉल्स इकडे आहेत, म्हणजे त्यांचं खाण्यापिण्याचे पण काही प्रॉब्लेम्स होणार नाही. आणि आमची व्हेन्यू आहे ती खूपच पूर्ण फुल ऑफ एसी वगैरे आहे, तर गरम होणं किंवा अनकम्फर्ट होणं असं काहीच नाही होणार. सो एकदम प्रेक्षकांसाठी जे बाहेरून येणार त्यांच्यासाठी चार्जेबल आहे.